खूप जण माझ्याशी रिलेट करतात, की जेव्हा भूक लागते ना, अक्षरशः अनकंट्रोलेबल होतं. म्हणजे असं होतं, की मला पहिलं आहे ना, एखाद्या वेळेला नाश्ता नाही दिला किंवा काही झालं, तरी मला एवढा काही फरक पडत नव्हता. ठीक आहे, इट्स ओके. पण आत्ता असं झालं, की अक्षरशः मला काही एखादं स्किप झालं किंवा मला खूप भूक लागली ना, मी तर कापायला लागते. एकदम भूक लागल्यासारखं कसं तरी शेक व्हायला लागते बॉडी वगैरे, हे असं सगळं होतं. मग अशा वेळेस आहे ना, काय खाऊ, काय नाही असं पटकन होतं. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, असे शॉर्टकट ट्रिक्स आहे ना, तुम्ही करू शकता. जे पण न्यू मॉमी आहेत किंवा ब्रेस्ट फीड करत असतील त्यांनी माझी व्यथा समजू शकतात, की कसं होतं, भूक लागल्यावरती काय होतं ते. तर मी काय केलेलं आहे, तर ऑमलेट 2 ऑमलेट घेतलेलं आहे. त्याच्यात फक्त हळद मीठ टाकून फेटून घेतलं एका साईडला. तेलामध्ये ते टाकलं. त्याच्यानंतर ब्रेड स्लाईस ठेवले, उलटा केला आणि त्याच्यामध्ये मी चीज वापरलेलं आहे. अवेलेबल असेल तर टाका, नाही तर स्किप करू शकता. आणि मग त्याच्यामध्ये मी जे वेजीज आहे, कांदा, टोमॅटो, ही जी पेस्ट मी हे सॉस तुम्ही दिसता हे मी मेयोनीज आणि शेजवान सॉस हे एकत्रितपणे मिक्स केलेलं आहे आणि हे लावलेलं आहे. मग ह्याच्यावरती वेजेस वगैरे ठेवून इथं 2 प्रकारचे दाखवलेले आहेत मी. तुम्ही कोणतंही करू शकता. तर अशा प्रकारे आहे ते वेजेस, काकडी, टोमॅटो वगैरे, कांदा वगैरे काय असेल तुमच्याकडे ते टाका. एका साईडला चीज स्लाईस टाका. चीज मला भरपूर आवडते त्यामुळे मी चांगली टाकलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकता. असं तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. मला माहिती आहे की या तव्यावरती आहे ना उलताना असं स्टीलचा यूज करायचा नसतो, पण मला खूप भूक लागली होती त्यामुळे मला सुचत नव्हतं. जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब मला नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.